नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। षष्ठभागस्य एकादशी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। येसूबाई वाड्यात येऊन महिना झाला नाही तोच त्या सर्वांच्या लाडक्या सुनबाई बनल्या। जिजाबाईंना तर नातसुनेचे भारी कौतुक। त्यांनी येसूबाईंना नवीन दागिने घडवले होते। संभाजीराजांच्या बरोबर येसूबाई ही शास्त्र्यांच्याकडे शिकत होत्या। राजे सायंकाळी फिरायला निघाले तर येसूबाईंनाही बरोबर नेत। सर्व राण्यांच्या मायेखाली येसू घरची बनली होती। सकाळच्या वेळी संभाजीराजे जिजाबाईंच्या दर्शनाला आले। शेजारी येसूबाई उभ्या होत्या। जिजाबाईंच्या पाया पडून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, आम्ही येतो. कुठं जाणार? येसूबाईंनी विचारले. विचारलं, कुठं जाणार? जिजाबाई हसल्या आणि त्या हसण्याने येसूबाई शर्मिंद्या झाल्या। जिजाबाई म्हणाल्या, येसू, बाहेर जाताना कुठं म्हणून विचारू नये. अगं, बाळराजे रपेटीला निघालेत. मी येऊ? येसूबाईंनी एकदम विचारले। संभाजीराजे गोंधळले. ते म्हणाले, आबासाहेब रागवतील. काही रागवणार नाहीत. येसूबाई म्हणाल्या, तुला घोड्यावर बसता येतं? जिजाबाईंनी विचारले. हो, माझी 4 घोडी आहेत. गाढवं असतील. संभाजीराजे म्हणाले, तर तुमचीच असतील बघा. येसूबाई बोलून गेल्या. हां येसू, नवऱ्याला असं उत्तर देतात का? क्षमा माग. जिजाबाईंनी दटावले. येसूबाई पटकन हसल्या. त्या म्हणाल्या, चुकलं आमचं, परत नाही म्हणणार. आणि जिजाबाईंना बिलगत्याने विचारले, मग जाऊ? जिजाबाईंनी येसूबाईंना जवळ घेतले. त्या स्वतःशीच म्हणाल्या, काही कळत नाही पोरीला. असंच राहा. जाऊ का? मी कोण सांगणार? तुझ्या सासऱ्यांनी परवानगी दिली तर जा बापडी. गेलात की रागवतीलच आबासाहेब. संभाजीराजे म्हणाले. येसूबाईंनी क्षणभर विचार केला आणि त्या म्हणाल्या, एवढ्यात येते विचारून. समजायच्या आत येसूबाई महालाबाहेर गेल्या. जिजाबाईंनी मारलेली हाक देखील त्यांना ऐकू आली नाही. काय करावं पुरीला म्हणत जिजाबाई उठल्या. संभाजीराजे बोलले, मासाहेब, आम्ही येतो. थांब, ही तुझ्या बायकोची घाई निस्तरते, मग जा. येसूबाई राजांच्या महाली गेल्या तेव्हा राजे सोयराबाईंच्या बरोबर बोलत होते. येसूबाई दाराशी थबकल्या. राजांनी विचारले, कोण? सुनबाई, या आत या. येसूबाईंनी पदर घेतला. त्या आत आल्या. राजे नवलाईनी येसूबाईंच्याकडे पाहत होते. राजांनी गंभीरपणे विचारले, का आला होता? आम्ही रपेटीला जाऊ. राजांना हसू आवरणे कठीण जात होते. हसू दाबून त्यांनी विचारले, कोण जातंय? स्वारी. येसूबाई बोलून गेल्या. राजांचे हसू एकदम फुटले. सोयराबाई पण हसत होत्या. त्या हसण्याने येसूबाई आणखीन लाजल्या. राजे म्हणाले, जरूर जा, पण एका अटीवर. येसूबाईंनी आपली नजर उंचावली. राजे दोन्ही हात पुढे करून म्हणाले, एकदा आमच्या जवळ या. येसूबाई एकदम धावल्या. राजांनी त्यांना जवळ घेतले. त्याचवेळी जिजाबाई आत आल्या. राजे उठण्याचा प्रयत्न करीत असता जिजाबाईंचे शब्द कानांवर आले, बोलण्याचा अवकाश उठलीच, भीड म्हणून नाही. तुमच्या असल्या वागण्यानं शेफारून गेली तर नवल काय? तुमची काही भीती राहिली नाही पोरीला. परमेश्वरानं ऐकलं. राजे म्हणाले, काय? जिजाबाई उद्गारल्या. मासाहेब, सहजासहजी माणसं घरात रुळत नाहीत. पिलाजीरावांना आम्ही शब्द दिला होता, येसूला मुलीसारखं वागवू म्हणून वचनबद्ध होतो. पोरीला माया लागली, ही देवाचीच कृपा, दुसरं काय? हिला पाहिलं की सखूची आठवण येते. ती सुद्धा अशीच हक्क गाजवायची. जिजाबाई येसूबाईवर ओरडल्या, जा ग, बाळराजे खोळंबलेत. आणि हे बघ, उगीच घोडी पळवू नका, पडाल. येसूबाई हसत महालाबाहेर पळाल्या. पाठोपाठ जिजाबाई पण गेल्या. राजांनी समाधानाचा निश्वास सोडला. ते म्हणाले, राणीसाहेब, खरंच बाळपण केवढं निरागस असतं नाही? हो ना, म्हणूनच शिस्त लावायची ती ह्याच वयात. का? काय झालं? भारीच लाडावलंय हे प्रकरण. राजे नुसते हसले. सोयराबाई आणखीन संतापल्या. त्या म्हणाल्या, ऐकून ठेवा. आज सून म्हणून कौतुक करताय, पण उद्या हीच फुणफुण करू लागली की मग आठवेल स्वारींना. राणीसाहेब, येसूबाईंना नावं ठेवताना स्वतःचा विसर पडतोय. तुम्ही पण मासाहेबांच्या सूनबाईच ना? तुमची फुणफुण कुठं सुरू झाली ती? सोयराबाई एकदम लाजल्या, हसल्या. ते पाहून राजे प्रसन्न झाले. ते म्हणाले, किती सुरेख हसता. आम्हाला तुमचं हसणं भारी आवडतं. राजांनी न कळत सोयराबाईंचा हात धरला. हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत सोयराबाई म्हणाल्या,
हे काय, कोणी येईल ना? कोणी यायचं नाही, राजे म्हणाले. तुम्ही महाली आहात हे आता साऱ्यांना ठाऊक झालं आहे. शपथ आहे माझी, सोडा ना. दीर्घ निश्वास सोडून राजांनी हात सोडला. ते म्हणाले, राणीसाहेब, हे मात्र चुकलं. सुटली म्हणा. सुटली? पण काय चुकलं? सोयराबाईंनी दरवाजाकडे जात विचारले. भलत्या वेळी शपथ घातली. सोयराबाई पुऱ्या लाजल्या. कपाळीचा घाम टिपीत त्या महालाबाहेर पडत असता त्यांचे पाय उमऱ्यावर थबकले. त्यांनी वळून पाहिले. राजांची नजर त्यांच्यावर खेळली होती. राजे हसले. पटलं ना? त्या शब्दाबरोबर सोयराबाई उभ्या जागी मोहरून गेल्या. जिन्याच्या पायऱ्या उतरत असताही त्यांची पावले अडखळत होती. अधुना षष्ठ भागस्य द्वादशी कथा एषा. सायंकाळी राजे गडाच्या माचीवर उभे होते. खाली पसरलेला मुलूक राजे निरखित होते. झाडीच्या मधून उठणारी धुराची वलये गावांची निशाणी दाखवित होती. राजांच्या मागे तानाजी, येसाजी उभे होते. राजे म्हणाले, येसाजी, आता या गावांना नवं वळण लागेल. जमिनीचा मगदूर सुधारेल. बिचाऱ्यांचे आयुष्याचे कष्ट सार्थकी लागतील. होय महाराज, सारे दुवा देत्यात. आनंदानं गावं भरून गेल्यात. सायंकाळच्या वाऱ्याबरोबर वाढणारी थंडी जाणवू लागली होती. राजांनी शाल लपेटून घेतली. राजे वळणार तोच तानाजी म्हणाला, बहिर्जी येतोय वाटतं. राजांनी पाहिले. बहिर्जी येत होता. बहिर्जींची नेमणूक राजांनी गोव्यात केली होती. अनेक नजरबाज गोव्यात पाठविले होते. बहिर्जीने मुजरा केला. राजे म्हणाले, बहिर्जी, बरं आहे ना? जी. काय बातमी आणलीस? अरे सांग, कोणी परक नाही. बहिर्जी म्हणाला, महाराज, कंटाळा आला. गोव्यात सगळी सामसूम हाय. साऱ्यासनी तुम्ही परत येणार वाटतंय. बस एवढंच? बस? राजांनी विचारले. काय दम नाही गोव्यात? नाही म्हणायला तो विजरई मेला तेवढाच. मोठा माणूस म्हणून पोचवायला गर्दी झाली होती. पादरी तेवढं चुकचुकत होते, पण बाकी सारी प्रजा आनंदी होती. त्यानं लई माणसं बाटवली. राजे काही बोलले नाहीत. ते सरळ वाड्यावर आले आणि बहिर्जीला घेऊन महाली गेले. गोव्याचा विजरई कोंदीद साविंसेत मृत्यू पावल्याच्या बातमीने राजांच्या मनाने उचल खाल्ली. राजांनी सारा गोवा एकदम घेण्याचा बेत केला. दुसऱ्या दिवशी राजांनी आपले मनोगत खास माणसांना सांगितले. माणसांची निवड सुरू झाली आणि 8 दिवसात 400-500 विश्वासू माणूस गोव्यात प्रवेश करण्यासाठी पाठवून दिले. त्याआधी राजांचे अनेक हेर गोव्यात पसरले होतेच. हर तऱ्हेच्या निमित्ताने गोव्यात घुसलेल्या माणसांनी ठरल्या दिवशी उठाव करावा. गोव्याच्या सीमेवर आलेल्या राजांनी गोव्यात प्रवेश करून गोवा कब्जात आणावा हा मोठा बेत राजांनी आखला. राजे आपल्या सैन्यानिशी गोव्याकडे कूच करते झाले. राजे गोवा हद्दीवरील भतग्राम महालातील पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या नार्वे गावी मुक्काम करून राहिले होते. गोव्यातल्या बातमीची राजे वाट पाहत होते. पहाटे राजे स्नान करून आपल्या छावणीतून बाहेर आले. मोरोपंतांना राजांनी विचारले, मोरोपंत, आमचे शिवलिंग गडबडीत विसरलं. इथं जवळपास कुठं शिवालय आहे का? मोरोपंतांनी चौकशी केली. छावणीपासून थोड्याच अंतरावर शिवालय आहे हे कळताच राजे देवळाकडे गेले. तेथील शिवलिंग पाहून राजांचे मन आनंदले. पण देवालयावर छप्पर नव्हते. राजांनी पूजा आटोपली. नेत्र उघडले. वाऱ्याने एक बेलपत्र राजांच्या समोर सरकत आले होते. राजांनी देवळाचा इतिहास विचारला. पुजारी म्हणाला, राजे, हे सप्तकोटेश्वराचे देवस्थान शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे कदंबांचं कुलदैवत. मुसलमान स्वारीत देऊळ उखडलं गेलं. शिवलिंग शेतात फेकलं गेलं. पुढं बुक्करायानं पुन्हा शिवलिंगाची स्थापना केली. मोगल गेले आणि परत पोर्तुगीजांची धाड आली. त्यांचा परत या देवस्थानावर हल्ला झाला. इथलं शिवलिंग उखडून विहिरीच्या काठावर बसविलं गेलं. भतग्रामच्या देसायांनी ते चोरलं आणि इथं स्थापन केलं. ना राज्यकर्त्यांचं लक्ष, ना कोणी भक्त. देऊळ पडलं. राजे मोरोपंतांना आज्ञाकर्ते झाले. मोरोपंत, आमच्या मनात सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचा आहे. आपण मुक्काम हलवण्याच्या आत कामाची सुरुवात व्हावी. मोरोपंत कामाला लागले. देवळाच्या प्राथमिक कामाची जुळवाजुळव झाली. त्याचवेळी गोव्यातून बहिर्जी राजांच्या भेटीस आला. राजांनी मोठ्या उत्सुकतेने विचारले, बहिर्जी, सर्व तयारी झाली? बहिर्जीने मान खाली घातली. राजांनी अधीरतेने विचारले, सांग बहिर्जी, काय झालं? बहिर्जीने ओठांवरून जीभ फिरवली व तो म्हणाला, राजे, घात झाला.
कट कसा फुटला ते माहीत नाही. आपले सर्व लोक पकडले गेले. गोव्यातल्या आपल्या वकिलाला पकडून नव्या विजरईने मुस्कडात दिल्या आणि वकिलासकट सर्वांना गोव्यातून हद्दपार केलं. राजांचे तणावलेले अंग सैल पडले. आपल्या निराशेवर मात करीत राजे म्हणाले, जशी श्रींची इच्छा. आपले लोक सुखरूप आले याचा आनंद वाटतो. आमचा एक डाव फसला. गोव्याचा कट फसूनही राजांनी आपला नार्वेचा मुक्काम हलविला नाही. नार्वेच्या पलीकडे उभे असलेले गोवे राजांना दिसत होते. 7 समुद्रांपलीकडून इथं परकी लोक येतात. मूठभर लोक आमच्याच लोकांचा इमान विकत घेतात. आपलं राज्य या भूमीत स्थिर करतात. हजारो लोक बाटविले जातात आणि आमची दैवतं उखडलेली आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो. धन्य आहे आमच्या धर्मनिष्ठेची. राजांनी सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. एका सुमुहूर्तावर राजांनी मंदिराचे काम स्वहस्ते सुरू केले आणि मंदिराचे काम सुरळीतपणे पार पाडण्याची आज्ञा देऊन राजे माघारी वळले. राजे स्वार झाले होते. मागे अश्वदळ उभे होते. राजांची नजर समोर दिसणाऱ्या गोव्यावर परत खेळली. राजे तानाजीला म्हणाले, तानाजी, आज आपल्या थोडक्या शिबंदीमुळं आम्ही गोव्याकडे पाहण्याखेरीज काही करू शकत नाही. याची आम्हाला खंत आहे. आम्ही परत आमची फौज घेऊन येऊ आणि या फिरंग्यांना आमच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊ. राजांनी घोड्याला टाच दिली. सायंकाळच्या सुमारास राजे कुडाळला आले. राजांनी कुडाळला मुक्काम केला. सकाळी राजे आपल्या पालात बाहेर पडण्याच्या तयारीत होते. तोच मोरोपंत आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते म्हणाले, महाराज, आज भल्या पहाटे सिंधुदुर्गाचा जासूद आला होता. पत्र घेऊन तो रायगडला जात होता. इथं आपला मुक्काम आहे हे समजताच तो इथं आला. कारण महाराज, सिंधुदुर्ग पुरा झाला आहे. राजांच्या चेहऱ्यावर एकदम समाधान पसरले. गोव्याचे शल्य क्षणात ते विसरून गेले. ते उद्गारले, केवढा भाग्याचा दिवस. आजचा दिवस खरंच चांगला आहे. या सुमुहूर्तावर सिंधुदुर्गात प्रवेश करायला काही हरकत नाही. मोरोपंत, तुम्हाला माहीत नाही या दिवसासाठी आम्ही केवढे उतावीळ झालो होतो. चला मोरोपंत, सिंधुदुर्ग डोळे भरून पाहू. थोड्याच वेळात छावणी उठली. मालवणच्या रोखाने घोडी भरधाव सुटली. सूर्य वर आला असता राजे मालवणच्या किनाऱ्यावर आले. सूर्यकिरणात सागराच्या रुपेरी लाटा किनाऱ्याकडे चेपावत होत्या. जणू राजांच्या करता पायघड्या अंथरल्या जात होत्या. समुद्रात उभ्या असलेल्या सिंधुदुर्गाची भव्य वास्तू राजे भान हरपून पाहत होते. उन्हासाठी म्हणून समुद्रपृष्ठावर आलेल्या प्रचंड कासवासारख्या दिसणाऱ्या कुरटे बेटावर केवढी वास्तू उभी राहिली होती. कुर्मावताराचे ते सार्थ प्रतीकच होते. राजांनी नावेत पाय ठेविला. अनेक नावा समुद्रात तरंगू लागल्या. लाटांवर हेलकावे घेत सिंधुदुर्गावर जात होत्या. राजे येत आहेत हे कळताच गडाच्या ईशान्य महाद्वारासमोर लोकांची गर्दी उसळली होती. राजांनी सिंधुदुर्गावर पाय ठेवला. सिंधुदुर्गाच्या कामावर नेमलेले गोविंद विश्वनाथ प्रभू सामोरे आले. त्यांनी राजांना लावून मुजरा केला. हर्षभरित राजांनी आपल्या गळ्यातील कंठ्याला हात घातला. काही न बोलता कंठा उतरून तो त्यांनी प्रभूंच्या हाती दिला. प्रभूंनी एकदम राजांचे पाय शिवले. राजे म्हणाले, प्रभू, स्वराज्याच्या कंठ्यात हा अमूल मोती जडवलात. आम्ही धन्य झालो. चला आम्हाला दुर्ग दाखवा. राजे चालू लागले. गडाच्या प्रवेशद्वाराच्या खिंडीतून आत जाऊन राजे प्रवेशद्वारी उभे राहिले. नगारा चढला. शिंगांचा आवाज आकाशाला भिडला. राजांनी उंबऱ्याला हात लावून मुजरा केला आणि राजांनी सिंधुदुर्गात प्रवेश केला. राजांच्या बरोबर प्रभू मोरोपंत, अनाजीपंत, बाळाजी आवजी, कोंडाजी फर्जंद, रामचंद्रपंत नाईक जीवा महाला चालत होते. मागून तानाजी, येसाजी, गडावरचे लोक आणि राजांची शिबंदी जात होती. किल्ल्याच्या आवारात बांधलेली घरटी, दारू कोठार पाहत राजे किल्ल्यातील विहिरीपाशी आले. निर्मळ पाण्याने भरलेली ती विहीर पाहून राजांनी हात जोडले. मोरोपंत, देवाची करणी केवढी अगाध. या जागी गोड पाण्याचा झरा. गोविंदराव, हे पाणी पुरतं का? जी महाराज, 3 वर्षांमध्ये एकदाही पाणी कमी पडलं नाही. मालवणच्या पाण्यापेक्षा हे पाणी चवीला चांगलं आहे. या जगात द्यायचं झालं तर ते परमेश्वरानंच द्यावं. राजे बोलून गेले. राजे तटावरून जात होते. सूर्य माथ्यावर आला होता. राजांची नजर क्षितिजाला टेकलेल्या समुद्रावरून फिरत होती. दर्या बुरुजावरून राजे पाहत होते. समोर मालवणचा किनारा दिसत होता. राजे अनाजीपंतांना म्हणाले, अनाजीपंत, या सिंधुदुर्गाच्या उभारणीनं मस्तवाल झालेला हबशी नरमेल. त्याचा उपद्रव कमी होईल.
टोपीकर फिरंग्यांना आमच्या सागरी सत्तेची जाणीव होईल. वाडीच्या सावंतांना चाचेगिरी करण्याचं धारिष्ट राहणार नाही. साऱ्या कोकणपट्टीवर या सिंधुदुर्गाची सत्ता राहील. एवढं आरमार आपण उभं करू. राजांनी मोठ्या थाटात सिंधुदुर्गाची वास्तू शांत केली. 1 कोटी होन खर्चून बांधलेल्या त्या सिंधुदुर्गाचे भूदेव संतुष्ट केले. कामगारांना कडी मंदिल वाटले, अनेक नजराणे दिले, साऱ्यांच्या कष्टांचे चीज केले. गडाच्या बुरुजांवरच्या तोफांची पाहणी केली आणि स्वराज्याच्या त्या जलदुर्गावर रायाजी भोसले याला किल्लेदार नेमले. राजांचा मुक्काम हलणार होता. सायंकाळच्या वेळी राजे दर्या बुरुजावर उभे होते. तिरप्या सूर्यकिरणात समुद्राच्या लाटा फेसाळत होत्या. गंभीर नाद करीत तटावर आदळत होत्या. आकाशात शतरंग उधळले होते. अर्धवर्तुळाकार बुरुजावर तोफेच्या पाठीवर हात ठेवून राजे आसमंत निरखित होते. अंगातला जामा वाऱ्याने हेलकावे घेत होता. राजे आपल्याच विचारात मग्न होते. त्यांच्या मागे हात बांधून मोरोपंत, अनाजी, तानाजी उभे होते. एक दीर्घ निश्वास राजांच्या मुखातून बाहेर पडला. एकदम त्यांची नजर मोरोपंतांच्या वर खिळली. साऱ्या सिंधुदुर्गावर नजर फिरवीत ते म्हणाले, मोरोपंत, हा सिंधुदुर्ग म्हणजे आम्हाला आमचं प्रतीक वाटतो. किनाऱ्यापासून दूर भर दर्यात उभा राहिलेला, चारी बाजूंनी खाऱ्या पाण्यानं वेढलेला, भरतीच्या मस्तवाल लाटा याच्या तटावर अखंड टक्कर देत असतात. आपल्या धडकांनी याला जमीनदोस्त करू पाहतात, तर ओहोटीच्या लाटा याचे पाय ओढायला धजत असतात. या सागरावर उठणारा प्रथम मेघ इथंच वर्षतो. सागराचे वादळी वारे इथंच घोंगावतात. हे सारं सहन करीत एकट्यानं उभं राहायचं, तेही अंतरीच्या एका गोड पाण्याच्या झऱ्याच्या आधारावर. राजांनी निश्वास सोडला. क्षणभर ते बेचैन बनले आणि दुसऱ्या क्षणी ते तटाच्या पायऱ्या उतरू लागले. तटापलीकडील लाटांचा गंभीर आवाज कानांवर पडत होता. अधुना षष्ठभागस्य त्रयोदशी कथा एषा. मोठ्या समाधानाने राजे सिंधुदुर्गावरून राजगडावर आले. उन्हाळ्याचे दिवस होते. तप्त धरणीबरोबर राजांचे मन तापत होते. मुलुखाची बटाई पुरी होत आली होती. राजांचे लक्ष जंजिराच्या सिद्धीकडे वळले. मोगलाई, आदिलशाही, टोपीकर, इंग्रज हे प्रबळ शत्रू स्वस्थ असतानाच सिद्धी मोहीम हाती घ्यावी असे राजांनी ठरविले. फौजेला हुकूम सुटले. आरमार जंजिऱ्याच्या दिशेने सरकू लागले. जमिनीवरून आणि समुद्रातून एकाच वेळी जंजिरा वेढण्याचा बेत राजांनी केला. महाडच्या उत्तरेकडून फौजेसह राजे सिद्धीच्या मुलखात घुसले. दंडराजपुरीचा भाग लोटीत सिद्धीचे किल्ले काबीज करीत राजे पुढे सरकत होते. राजांच्या स्वारीने घाबरलेला सिद्धी जंजिराच्या आश्रयाला गेला. राजांनी दंडराजपुरी काबीज केली. राजांचा मुक्काम पेंडला होता. आपल्या फौजेच्या विजयाची वार्ता राजे ऐकत होते. चारी बाजूंनी जंजिऱ्यावर तोफांचा भडीमार होत होता. सिद्धी फत्तेखान पुरा संकटात सापडला होता. राजांनी जंजिरा खाली करून देण्याचे बोलणे लावले. फतेखान याला तयारही झाला, पण ऐनवेळी फतेखानाच्या 3 सहकाऱ्यांनी शरणागती पत्करायला तयार झालेल्या आपल्या नेत्याला कैद केले आणि ते वीर जंजिराच्या रक्षणार्थ नव्या धडाडीने उभे टाकले. त्यांच्या शौर्याने जंजिरा पडणे कठीण दिसू लागले. पावसाळा आला होता. राजांनी माघार घेतली. जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था लावली. खुद्द दंडराजपुरीत सिद्धीवर वचक ठेवण्यासाठी आपली काही लढाऊ गलबते ठेवून राजे माघारी राजगडला आले. अवघ्या 6 महिन्यात राजांच्या 2 मोहिमा अयशस्वी झाल्या. गोव्याचे बंड फसले. ऐनवेळी जंजिऱ्याने ताकद उचलली, पण राजांना त्याची खंत वाटली नाही. दोन्ही पराजय देवाधीन होते, त्यात थोडे समाधानही होते. सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार आणि दंडराजपुरीची सत्ता ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या. त्या साध्य झाल्याचा आनंद राजांना होता. राजे गडावर आले तेव्हा पावसाळा सुरू झालेला होता. गडावरचे वातावरण कुंदावले होते. सत्तरीच्या घरात गेलेल्या जिजाबाई महालाबाहेर क्वचित येत असत. राजे जेवत होते. शेजारी संभाजीराजे बसले होते. समोर पाटावर जिजाबाई दोघांवर लक्ष ठेवून बसल्या होत्या. पंक्तीला तानाजी, फिरंगोजी हजर होते. गप्पा मारीत जेवण चालले होते. राजे, पावसाचा जोर आता कमी झाला. ते आमच्या ध्यानी आले. पावसाळ्यात गडावर बसून राहणं नको वाटतं. नाही तर काय, तानाजीने पुष्टी दिली. फिरंगोजी, 2 पराभव घेतले. वेळ बरी दिसत नाही.
कायतरीच लढाईतली हार जीत खरी असती या व्हय. फिरंगोजी म्हणाले. म्हातारा झालो, पण ढाल तलवार अंगावर असली की बाळसं चढतंय. जेव्हा फिरंगोजी माँसाहेब म्हणाल्या, जेव्हा बघावं तेव्हा स्वारी, लढाई सारे चपापले. बाळराजे खुदकन हसले आणि हसणे उसळले. काळी चंद्रकळा नेसलेल्या सोयराबाई वाढीत होत्या. राजांची नजर राहून राहून त्यांच्याकडे वळत होती. राजांचे जेवण झाले. राजे चौकात गेले. चौकाच्या कट्ट्यावरील रुप्याच्या तपेल्या जवळच्या तांब्या राजे उचलणार, तोच नाजूक हातांनी तांब्या उचलला गेला. सोयराबाई स्मितवदनाने उभ्या होत्या. राजांनी हात पुढे केले. पाण्याची धार हातावर पडत होती. राजे हात धुत होते. हात धुता धुता राजे पुटपुटले, आमच्या महाली या. सोयराबाई गोऱ्या मोऱ्या झाल्या. राजांनी हसत हात धुतले. राजे जेव्हा आपल्या महाली आले तेव्हा सोयराबाई तेथे उभ्या होत्या. राजांना पाहताच त्या म्हणाल्या, कुणी ऐकलं तर काय होईल? सोयराबाईंना काही सुचले नाही. राजे जवळ येत म्हणाले, जेवताना तुम्ही वाढायला आलात. तुम्ही नेसलेल्या चंद्रकळेनं तुम्ही आमच्या डोळ्यात भरलात. काळा रंग चांगला नाही असं म्हणणाऱ्यांनी तुम्हाला पाहावं. हे माँसाहेबांना सांगा, त्यांना काळा रंग मुळीच आवडत नाही. त्याबद्दल आम्हाला काही बोलता येत नाही, पण आमच्या नजरेला आज तुम्ही सुरेख दिसता, हे मात्र खरं. तुमच्या गौरवर्णाला हा रंग खुलून दिसतो. तुम्हाला पाहून आमचं मन प्रसन्न झालं. मग काय बक्षीस? सोयराबाईंनी धिटाईने विचारले. त्यासाठीच तुम्हाला बोलवलं. राजे जवळ सरकत म्हणाले. सोयराबाई भयभीत झाल्या. गडबडीने त्या म्हणाल्या, मी जाते, घाबरू नका, थांबा. म्हणत राजे आपल्या संदुकीपाशी गेले. त्यांनी पेटी उघडली. एक सुवर्णी कमरपट्टा काढला. मोगली कलाकुसरीचा तो पट्टा नजर ठरू देत नव्हता. सोयराबाईंच्या हाती तो देत राजांनी सांगितले, दंड राजपुरीला हा मिळाला. लूट जारी असताही सुवर्णकाराला मोल देऊन आम्ही हा खरीदला. मग अजून बरा ठेवला होता. प्रसंग पाहून भेट नजर करायची असते. तेच म्हणते मी. का? काय झालं? नको त्यावेळी नाही ती वस्तू देता. आम्ही समजलो नाही. सोयराबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, आता मला पट्टा वापरता यायचा नाही. राजांच्या एकदम लक्षात आले. त्यांनी सोयराबाईंना जवळ घेतले आणि ते म्हणाले, सोयरा, आमची भेट काही दिवस ठेवावी लागणार, याचा आम्हाला आनंदच वाटतो. या तिसऱ्या पराजयानं मात्र आम्ही संपूर्ण समाधान पावलो. मी जाऊ ना? माँसाहेब वाट पाहत असतील. थोडं चुकलं, आम्ही जाऊ ना? असं म्हणत चला. सोयराबाई लाजेने चूर झाल्या आणि हसत महालाबाहेर निघून गेल्या. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.